पण मला सांगा तुम्ही माझ्या घरी जेवण खातो हा काल आहे? महाराज म्हणतात इथं जीव आणि शिवाचा हा काला, दुसरा काला आहे हरिनामाचा काला. हरिनामाचा काला कुठेही करता येतो. महाराज म्हणतात हो आपण आहे त्या ठिकाणी आपल्याला हरिनामाचा काला करता येतो का? हरिनामाचा काला म्हणजे भगवंताचं नामचिंतन करणं, नाम नामिता हो वेदस ना. महाराज म्हणतात तो काला असा आहे तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी फक्त भगवंताचं नाम चिंतन करा. तुम्ही काम करत असाल तर कामामध्ये काम काही मनारा मना काही भविष्य गात असा भात टाकायची कुणाच्या नाकावर तोंडावर करायचा. ही पद्धत वापर झाली. पुन्हा लोकांना तुम्ही सांगितला म्हणजे काय नियम आहे म्हणे हा कसा हात कसा देना कोपरामध्ये हात वापरायचा नाही कसा प्रश्न द्यायचा. ऐका हो देव लोक होते ते हो देव लोक दोन्ही त्यांनी काय केलं दोन्ही समोरासमोर बसवल्या पात्र समोर घेतलं. देव लोकांनी सांगितलं ब्रह्मदेवाला माने कोपरामध्ये हात वापरायचा नाही. त्या देव लोकांनी काय केलं माहितीये हात उचलायचा आणि समोरच्या तोंडात घालायचा, विपूर उचलायचा तिकडच्या तोंडात घालायचा. महाराज हो हे राक्षस म्हणजे हे तर आम्हाला सुचलत नाही. तर चांगलं सुचण्यासाठी चांगले विचार मनामध्ये येण्यासाठी कार्य चांगलं लागतं तेव्हा महाराज हे अशी एवढं मोठं हे कार्य होतं. शंकर स्वामी महाराजांचं कार्य ही दिव्य परंपरा आहे साहेब. हो जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या परंपरेमध्ये निळोबर आहे. त्यांनी तो विना निळोबर आहे दिला पारणेला. तीच परंपरा पुढे शंकर स्वामी महाराजांकडे आली. शंकर स्वामी महाराजांनी तीच दिव्य परंपरा हो वल्लभराव वासकर अर्थात त्या घराण्याकडे दिली. अशा दिव्य परंपरेतले हे महान संत आहे. हो कदाचित आमच्या शंकर स्वामी महाराजांच्या संस्थानला किंवा शंकर स्वामी महाराजांना हो प्रसिद्धी मिळाली नसेल पण संत परंपरेमध्ये हो संत हा सिद्ध असावा लागतो. शंकर स्वामी सिद्ध होते, प्रसिद्ध जरी नव्हते पण ते काय होते सिद्ध होते म्हणून इतका आज लाखोचा समाज आपल्याला या ठिकाणी दिसतो. कदाचित प्रसिद्धीच्या दृष्टीने भौतिक दृष्टीने आम्ही मागे असेल परंतु स्वामी हे सिद्ध अवस्थेला पोहोचलेले असल्यामुळं या परिसरामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आज आपण या ठिकाणी आलात या सर्व परिसराच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत आहे. हो म्हणून महाराज म्हणतात आम्ही तो काला घेऊ एकमेकाच्या मुखामध्ये देऊ. पण महाराज तो काला नेमकं कुठे तो का म्हणे कोण आहे? यशोदेने सांगितलं ब्रह्मनिर्मिता जनित आहे. हो तुम्ही याला धरू पाहता तुमच्या हातात येणार नाही. मग अजून गवळणी आल्या तक्रार केली. आता ऐका महाराज यशोदेकडे अनेक गवळणीने तक्रार केली. दुसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली माग. तिसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणे. अशा अनेक गवळणी आल्या आणि तक्रार करायला लागल्या. तक्रार करायला लागल्यानंतर ऐका कोणतीही माता असू द्या महाराज जी देवाची असो तुमची आमची असो आई म्हटलं की काय आहे आई म्हटलं की त्या आईला आपल्या मुलाबद्दल प्रेम असतं. कसाही मुलगा असू द्या आई त्या मुलाला काय करते जवळ घेते. आणि एकमेव आई अशी त्या जगामध्ये आहे की ती निष्काम प्रेम करणारी आहे. तिनं सांगितलं सगळ्या जणी माझ्या मुलाची तक्रार करतात पण ऐका आईचं प्रेम आहे. एक मिनिट प्रसंग सांगतो. एक मुलगा शिकला शाळा शिकला इंजिनियर झाला. इंजिनियर झाल्यानंतर महाराज
इंजिनियर झाला, गलती शिटीची सवय नव्हती, पण शेतामध्ये राहिला होता. लाईट आली की नळ चालू व्हायचा. आईने सांगितलं, आई कायम म्हणायची, बाळा बघ तो नळ आहे ना तो बंद करत जा. कधी तो नळ चालू व्हायचा, लाईट आली की नळ चालू. अंगणाच्या पुढे नळ होता, त्या मुलाला सांगितलं नळ बंद करत जा. शिकलेला मुलगा आपल्या आईकडे लक्ष देत नव्हता. काय आईची कटकट आहे, काय आईची कटकट आहे, सारखं तो म्हणायचा. हो, आणि ऐका, असंच काही दिवस 4-6 महिने गेले आणि त्याच्या लक्षात आलं. आई तेव्हा त्याला सांगायची, बाळा जा तू नळ बंद कर. हो, ती त्याला सवय लागली आता कशाची. हो, नळ चालू दिसला की तो बंद करायची. 4-6 महिन्याने इंटरव्ह्यू आला. एका परीक्षेला गेला इंटरव्ह्यू द्यायला. ऐका, 100 मुलं होती इंटरव्ह्यूला. 99 मुलं झाले आणि याचा नंबर आला. 99 मुलं झाले, याचा नंबर आला. जेव्हा तो त्या ऑफिसमध्ये जात होता, त्या ऑफिसच्या बाहेर एक बेसिक होतं, बेसिक. ऐका, आणि त्या बेसिकचा नळ चालू होता. हा गेला आणि गेल्यानंतर त्याने तो नळ बंद केला. जात असताना इंटरव्ह्यूला जायचा आणि नळ चालू दिसला, नळ बंद केला. आतमध्ये गेला, 5 प्रश्न विचारले. 5 पैकी फक्त 3 प्रश्नाचे उत्तर बरोबर आले, 2 प्रश्न चुकले. आत गेला, 3 प्रश्न बरोबर आले. पुन्हा बाहेर निघाला आणि थोड्या वेळात त्याच्या लक्षात आलं की आपलं 100 मुलांनी इंटरव्ह्यू दिला आणि आपलं फक्त काय झालं, सिलेक्शन झालं. आनंद वाटला. आनंदाच्या भरामध्ये घरी गेला. घरी गेल्यानंतर आपल्या आईचं चरणस्पर्श केलं आणि घरात आपल्या रूम मध्ये गेला, एक डायरी घेतली आणि त्या डायरीमध्ये त्याने एक वाक्य लिहिलं. तो म्हणतो, त्या डायरीमध्ये ते वाक्य लिहिताना म्हणतो, घड्याळाची जी किटकिट आहे, त्यानं वाक्य लिहिलं, घड्याळाची किटकिट टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आईची कटकट ही लाईफ मॅनेजमेंट शिकवते. आईचं प्रेम आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आई सुद्धा तिच्यावर प्रेम करत होती. तक्रारी येत होत्या आणि आता जास्त तक्रारी आल्या. पण तिने सांगितलं, कृष्णा आता तुला इथं राहायचं नाही. म्हणजे कुठे जायचं. दोहीकडे मुख पसरो कडे कृष्ण बने अवघाजने प्रकाश वाटो एका वैष्णवनिका वाकोलिया ब्रह्मानिका उत्तम लोका दाखवो मला वाटो एका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे मला वाटो एका वैष्णवनिका संभ्रम बोलले पुरी वेडे वापुडे नाही विचारिला
शिवचंद्रासमोर नका हे पाटील लोक न्यूज आम्ही आलो का जाऊन आणा इकडं घ्या इकडं बंदे का समोर तिकडे जायला जागा नाहीये कृपया 10 मिनिटं जागेवर बसून राहा सर्व भाविकांना हातपाय पडून नवरात्रीची विनंती आहे कॅरेट आणि घोड्या ट्रॅक्टर मध्ये जमा करून दिलं थांबा तुम्ही 5 मिनिटं गाडी पूर्ण झाली का छत्रपती महाराज की जय. हे बघा सर्व ट्रॅक्टर चालकांना नम्र विनंती आहे पुन्हा इथं पंगत बसणार आहे तुम्ही जागेवरच हवा वाडेकर आणि ट्रॅक्टर जागेवर नागू नका सर्वांचे मनापासून धन्यवाद अगदी आमच्या बोलण्याकडे लक्ष ठेवून आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही जागेवर थांबलात पुन्हा एकदा पुन्हा धन्यवाद कृपया अजून 5 मिनिटं जागेवर थांबा जोपर्यंत पुढे जागा मोकळी होत नाही तोपर्यंत कृपया कोणीही जागेवर नालू नका सर्वांनी प्रसाद व्यवस्थित घ्या घाई गडबड करू नका जेणेकरून कोणाला धक्का लागेल रस्त्यावरती सर्वांनी हळू जा व्यवस्थित जा पण थोडा वेळ थांबून जा 10 मिनिटं सर्वांनी थांबून जा गडबड करू नका म्हणजे तुम्हालाही सुखसुविधा होईल जाण्यासाठी थोडं थांबून जा गडबड कोणीही करू नका आणि ट्रॅक्टरच्या खाल्लाकडचे तुम्ही पण थोडंसं थांबून घ्या वरती रस्त्यात जागा कमी हो माऊली तुम्ही 5 मिनिटं थांबून घ्या पुढे जायला जागा नाही जागेवरच थांबा पुढे जाऊ नका जोपर्यंत आम्ही सूचना देत नाही तोपर्यंत कोणीही जागेवर राहू नका नमो पार्वती पते हर हर शंकर स्वामी महाराज बंद कधी राहुल पवार
त्याचा तो प्रसाद घ्या. खाली उतरा, जोड्या घ्या लवकर. 10 मिनिटात पंगत झाली पाहिजे. इथं कुठं आणतो ऐका भगवान थोरात दाजी ट्रॅक्टर इकडे घाला या पंक्तीला. इथं तो ट्रॅक्टर आला तो सरळ इकडे पाठवा माझ्या शेतावर. आपण इकडला एक भगवान दाजी तुमचं नाही, इकडला यो बंद करा. यो थांबा, फक्त यो तो थांबवा. यो जाना सोनालिका ट्रॅक्टर आतमध्ये येईल. स्वराज मागे घ्या. सोनालिका ट्रॅक्टर पुढे येईल. स्वराज मागे घ्या थोडा. आज सर्वांना सूचना आहे की बंदराकडे सर्वात जास्त महिला बसलेले आहे. इकडचे जे 2 ट्रॅक्टर थोडा भाऊ लवकरात लवकर समोरील ट्रॅक्टरवरील तरुण मंडळी सहकार्य करा. समोरील ट्रॅक्टरमध्ये मुली आहे सर्व तरुण मित्रमंडळांना विनंती आहे. ट्रॅक्टरमधून कोणालाही प्रकार येऊ नका. दुसऱ्या ट्रॅक्टरमधलं मटेरियल आणून शंकर स्वामी महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. हर 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 हर. सर्व संतान की ओके कृपया बस का मोबाईल मध्ये बसा तुमच्या कॅमेऱ्यात बसा ना. माईक मध्ये बोल ना. आपल्या ठिकाणी महाराज आपल्याबरोबर संवाद साधू सर्वांचं आम्हाला म्हणणार आहे. एक मिनिट स्वामी महाराज की जय.
चला चला बस 2 मिनिटं ऐका फक्त आवाज सांगा हो 2 10 कशी बसत आपल्या खंडाळा गावामध्ये संपूर्ण झाला त्याची चर्चा सर्व महाराष्ट्र आणि या सर्वांचे श्रेय खरे असून किंवा तरुण मंडळीला जेव्हा येतं तर अगदी 10 मिनिटांमध्ये आपण 1 लाख ते 2 लाख भाविकांची व्यवस्था प्रसादाची वापस केली म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांचं भेटलं गेलं चंद्र की जय।